आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत. भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन. सबस्क्राइब करा तिलक. म्हणजे द्वारकाधीश मला युद्धाचं आमंत्रण देत आहेत. जर असं असेल तर आम्ही पारजातकाची रक्षा करण्यासाठी युद्धालाही तयार आहोत. पुत्र कृष्ण, हे काय करतोयस? थांब सुदर्शना. मी तुला पारिजात वृक्ष भेट देते, पण एका अटीवर हे देईन की जेव्हा सत्यभामेचं पुण्यव्रत पूर्ण होईल, हे परत देवलोकात येईल. तुमची आज्ञा शिरोधार्य आहे देवमाता. मला क्षमा करा द्वारकाधीश, क्षमा करा, क्षमा करा प्रभू. घ्या देवराज, मी तुमचं वज्र परत करतो आहे. नारायण 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 नारायण. देवर्षी,
नारायण नारायण. सत्यभामेचा प्रणाम स्वीकार करावा मुनिवर. सौभाग्यवती भव. यावे. आसन ग्रहण करा. सांगा योगीराज, ही दासी तुमची काय सेवा करू शकते? देवी सत्यभामा, आम्ही तर तुमचं अभिनंदन करायला आलोय. कशासाठी? तुमच्या पतिदेवांनी देवराज इंद्रांकडून पारिजात मिळवलाय आणि आता ते तो दिव्य वृक्ष घेऊन द्वारकेकडेच येत आहेत. खरंच देवर्षी? हो देवी. इंद्रांनी तो पारिजातकाचा वृक्ष दिला? स्वेच्छेने तर नाही, पण त्यांना द्यायला लागला. म्हणजे असं की भगवान श्रीकृष्णांनी इंद्राबरोबर युद्ध करावं लागलं. खूप तुंबळ युद्ध झालं आणि एक वेळ तर अशी आली की जेव्हा वाटलं की भगवान श्रीकृष्णांना कदाचित देवराजांचा वधही करावा लागेल. मग नारायण नारायण. तेव्हा देवमाता आदितींनी दोघांच्या मध्ये प्रकट होऊन युद्ध थांबवलं. मग काय, देवमाता आदितींनी देवराज इंद्रांना समजावलं की देवतांना नरकासुराच्या दहशतेपासून वाचवायला जी सत्यभामा जीवावर उदार झाली होती, त्याच सत्यभामेने पुण्यक व्रताचा संकल्प केला आहे, ज्या व्रताच्या पूर्णतेने स्त्रीला आयुष्यभर आपल्या पतीचं प्रेम प्राप्त होतं. जे व्रत केल्यामुळे तिला ही सिद्धी प्राप्त होते की ती जिवंत असेपर्यंत तिच्या पतीची छत्रछाया तिला कायम मिळते आणि ती सौभाग्यवती राहते. आपल्या पतीच्या प्रेमाच्या छायेतच ती प्राण सोडते. तेव्हा त्यांनी देवराज इंद्रांना हे सांगितलं की अशा परम व्रतासाठी पारिजाताची अतिशय आवश्यकता असते, कारण हे व्रत पारिजातच्या छायेतच सिद्ध होतं. मग त्यांनी देवराज इंद्रांना खडसावून विचारलं की जर आज देवी सत्यभामा त्या महान व्रताचं अनुष्ठान करू इच्छितात, तीच सत्यभामा जिने तुमच्यासाठी स्वतःच्या प्राणांचीही पर्वा केली नाही, तर तू कुठल्या तोंडाने तिला पारिजात वृक्ष द्यायला नकार देतोयस? ही कृतज्ञता नाही तर काय आहे? मग नारायण नारायण. मग काय देवी, मग तर देवराज इंद्र देवमाता आदितींच्या बोलण्यापुढे विवश झाले आणि त्यांनी स्वीकार केलं की श्रीकृष्ण ते व्रत संपेपर्यंत पारिजाताचा तो दिव्य वृक्ष धर्तीवर घेऊन जाऊ शकतात. व्रताच्या अवधीसाठी? याचा अर्थ तर असा झाला की पुण्यक व्रताच्या सांगतेनंतर ते पारिजाताचा वृक्ष घेऊन जातील. हो देवी, ते तर खूप आवश्यक आहे आणि हे योग्यही आहे. का? नाही तर हे प्रकृतीच्या नियमाविरुद्ध घडेल की देवलोकातल्या गोष्टी धर्तीवर आणल्या जातील. मग देवलोकाची परंपरा कशी टिकेल? परंतु देवी सत्यभामा, जरा असा विचार करा की यात तुमचा किती मोठा विजय झालाय, जे आजवर कुठल्याच युगात घडू शकलं नाही. इतकंच नाही तर जे देवी पार्वतीलाही मिळू शकलं नाही, ते तुमच्या सांगण्यावरून श्रीकृष्णांनी करून दाखवलं आहे. यावरूनच सिद्ध होतं की श्रीकृष्ण तुमच्यावर सर्वाधिक प्रेम करतात. नाही तर त्यांनी हे काम कोणा दुसऱ्याच्या सांगण्यावरून कधीच केलं नसतं. मग जर देवी रुक्मिणींनी मागितला असता तर त्यांनी पारिजातकाचा वृक्ष आणला असता? देवी रुक्मिणीसाठी असं काही करायचा प्रश्नच येत नाही. का? कारण देवी रुक्मिणी कधी अशी अशक्य मागणी करायचं साहसच केलं नसतं. तुम्ही तर त्या पारिजाताच्या फुलांच्या बदल्यात संपूर्ण पारिजात वृक्षच मागितला. अशी तर केवळ तुम्हीच हिम्मत करू शकता देवी. खरं म्हणालात देवर्षी. इतकी मोठी गोष्ट मागण्यासाठी तेवढं साहस पण तर हवं.
ही तर आत्मविश्वासाची गोष्ट आहे. अवश्य देवी, अवश्य. कुठल्याही मोठ्या कामासाठी आत्मविश्वासाची नक्कीच आवश्यकता आहे. परंतु हा आत्मविश्वास आहे मोठी धोकादायक वस्तू. का? कारण आत्मविश्वास आणि अहंकारात खूप कमी अंतर आहे. बऱ्याचदा मनुष्य ज्याला आपला आत्मविश्वास समजतो तो वास्तविक त्याचा अहंकारच असतो. परंतु हे सगळं तर तुम्हाला चांगलंच माहिती आहे, त्यामुळे तुम्हाला समजवायची नक्कीच आवश्यकता नाहीये. आता तर तुम्ही तुमच्या पुण्यक व्रताच्या अनुष्ठानाची तयारी करा देवी. परंतु त्या व्रताचे विधी तर तुमच्या मार्गदर्शनाखाली होतील मुनिवर. त्यावेळी तर तुम्हाला यावंच लागेल. अवश्य देवी, जेव्हा तुम्ही म्हणाल तेव्हा अवश्य येईन. नारायण नारायण. महाराणीजी, 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 द्वारकाधीश प्रवासातून परत आलेत आणि तुमच्या महालाकडेच येत आहेत. तुम्ही सगळ्याजणी जा आणि त्यांच्या स्वागताची तयारी करा. जशी आज्ञा महाराणीजी. तुमचं स्वागत आहे नाथ. या, आत या. हे बघा, आम्ही आमचं वचन पूर्ण केलं. देवलोकातून तुमच्यासाठी पारिजातचा एक पूर्ण वृक्षच उचलून आणला आहे. तुम्ही यायच्या आधीच मला ही बातमी कळली होती. आमच्या येण्याआधीच तुम्हाला ही बातमी मिळाली होती? ती कशी काय? देवर्षी नारद आले होते. मग तर तुम्हाला सगळ्याच गोष्टी कळल्या असतील आणि आम्हाला सांगण्यासारखं काहीच शिल्लक नसेल. खरं आहे, त्यांनी मला सगळंच सांगितलं. तुमचा पराक्रम, तुमचं इंद्रांबरोबरचं युद्ध, तुमची शिवपूजा आणि युद्धात देवमाता अदितींचं मध्यस्थ बनून येणं. त्यांनी मला सगळंच सांगून टाकलं आणि
मी तुमच्या विजयाने अतिशय प्रसन्न आहे. आमच्या विजयाचा आनंद आहे की स्वतःच्या विजयाचा? द्वारकाधीश, तुम्ही खूप चतुर आहात. एका स्त्रीच्या हृदयात काय चाललंय तुम्हाला चांगलंच ओळखता येतं. हो, तुम्ही बरोबर म्हणालात. हा खरंच माझा विजय आहे. या एका गोष्टीने तुम्ही सिद्ध केलं की द्वारकाधीशांची प्रिय पत्नी केवळ मीच आहे. आता बघा, सगळ्या राण्या आता मला दबकून असतील. हा माझा विजय, पूर्ण विजय. आता मला अजून काही नको. मला तर या गोष्टीची चिंता नाही की पारिजातकाचं वृक्ष काही काळासाठीच माझ्याकडे आहे. माझं उद्दिष्ट पूर्ण झालं. तुम्हाला हवं तर पारिजात तुम्ही उद्याच परत करा. देवी, असा अनर्थ नका करू. जगात हसं होईल आमचं. हा पारिजात वृक्ष तुमच्या पुण्यक व्रतासाठी प्रदान केलेला आहे. व्रत केल्याशिवायच जर परत केला तर लोक आपल्या दोघांवर हसतील. सगळे असं म्हणतील की सत्यभामा कृष्णाला एका बाहुल्यासारखं आपल्या इशाऱ्यांवर नाचवते. काय म्हणाला? बाहुली? हो, बाहुली. आणि बाहुली नाही म्हणाले तर दास सुद्धा म्हणतील कदाचित. दास? हो, पत्नीचा दास. आणि तुम्हाला कोणी माझा दास म्हणेल हे ऐकायच्या आधी तर बरं होईल की मी तुमच्या चरणांशी माझे प्राण अर्पण करेन. ज्या चरणांची मी दासी आहे त्या चरणांची मुक्ती मिळावी हीच माझी अंतिम इच्छा आहे. ज्या लोकांबद्दल तुम्ही म्हणताय त्यांना काय माहिती की माझं तुमच्यावर किती प्रेम आहे. माझ्या हृदयाचे स्वामी, माझे ईश्वर, माझे पती, माझे प्राण, सगळं काही तुम्ही आहात. विश्वास ठेवा, माझ्यापेक्षा अधिक प्रेम तुमच्यावर कोणी करत नाही. हो, कधी मी हट्ट करते तर त्याचा अर्थ वेगळा नाहीये. केवळ माझ्या गाढ आणि अमर प्रेमाच्या शक्तीने माझ्या प्रेमाचं मोल मागते. जगाला दाखवण्यासाठी की बघा, माझ्या गाढ प्रेमाच्या बदल्यात कान्हाकडून मलाही संपूर्ण प्रेम मिळालं. इतकं अजून कोणालाच मिळालं नाही. हा विजय माझा नाही, माझ्या प्रेमाचा आहे, ज्याचा केवळ इतकाच अर्थ आहे की माझ्या प्रेमापोटी तुम्ही मला प्रेमाचा असा उपहार द्यावा जो अजून कोणाकडेच नसेल. आणि प्रेमाच्या याच विजयामुळे अभिमान आणि अहंकाराने सर्वांसमोर मान उंच करून उभी राहीन. इतकंच. सत्यभामा, किती सुंदर बोललीस तू. माझं हृदय उचंबळून आलंय. परंतु काय? नाही, काहीच नाही. बस मी असाच विचार करत होतो की जे लोक मला म्हणतात की प्रेमात द्यायचं असतं, घ्यायचं काहीच नसतं, समर्पणामध्ये अधिकार कसला आणि प्रेमाचा गर्व कसला, अभिमान कसला, अहंकार कसला, या सगळ्या गोष्टी तर चुकीच्याच असतील ना? अगदी चुकीचं. अशा गोष्टी तर तेच करतात ज्यांनी कधी प्रेम केलं नाही. त्यांना प्रेमातला अभिमान कसा कळेल? तुमच्याबद्दल पण हेच ऐकते ना की तुम्हाला कुणाचा मोह नाही, कुणावरच प्रेम नाही. निर्लिप्त, निर्मोही योगेश्वर श्रीकृष्ण. त्यामुळेच तुम्हाला तरी हे कसं कळेल?
की प्रेमाचा अहंकार किती आनंददायी असतो. तू एकदम बरोबर बोललीस सत्यभामा. मला आता कळलं की प्रेमातल्या अहंकाराच्या गोष्टी का मला कळत नाहीत. खरं तर हे जे संन्यासी, योगी, निर्मोही लोक असतात ना, त्यांना प्रेम वगैरे काहीच कळत नाही. ते खूप अज्ञानी लोक असतात. तर मग हे अज्ञानी महाराज, प्रेम करायला शिका. बघा माझ्याकडे आणि विश्वास ठेवा की मला तुमचा राग येऊ शकतो, मी हट्ट करू शकते, पण एका क्षणासाठीही विरह सहन करू शकत नाही. जर कोणी मला तुमच्यापासून दूर केलं तर तुमच्या चरणांची शपथ, माझे प्राणही त्या क्षणी जातील. त्याच वेळी माझे जीवन संपवेन. अशा शुभ समयी अशा अशुभ गोष्टी का करता आहात देवी? आता तुम्हाला तुमच्या पुण्यक व्रताचं अनुष्ठान सुद्धा सुरू करायला हवं. तुमच्या प्रेमाचा इतका मोठा विजय झाला आहे, त्यामुळे आयोजन सुद्धा तितकंच मोठं असायला हवं ना. तुमच्या पुण्यक व्रताचं अनुष्ठान थाटामाटात व्हायला हवं. तेच तर मी करते. माझ्या पुण्यक व्रताचे विधी असे होतील जे आजवर कोणी पाहिले नसतील ना ऐकले असतील. त्यासाठी मी स्वतः देवर्षी नारदांकडे प्रार्थना केली की त्यांनीच माझ्या व्रताच्या विधींचं आयोजन करावं. ते हो म्हणाले का? हो. बस मग झालं तुमचं काम. ते तर सर्व विधींचे ज्ञाते आहेत, पण ते जसं जसं सांगतील तसंच अगदी कर. नाहीतर ते ऋषी जरा आत्ममग्न आहेत, मध्येच सोडून निघून जातील. असं कसं होऊ शकतं? हे कृष्णपती सत्यभामेचं व्रत आहे, कोणीच ते सोडून जाऊ शकत नाही. केवळ तुम्ही बघाच की व्रताचा आरंभ कसा होतो ते. तुमचा संकल्प सफल हो. तथास्तु. देवी, या सुपारीवर श्री गणेश देवतेचं ध्यान करत, आपल्या मनात त्यांच्या नामाचं जप करत त्यांचा अभिषेक करा. गणपती आदी आणि अंताचे स्वामी आहेत, ते विघ्न विनाशक आहेत. म्हणून यांच्याकडे मनात हीच प्रार्थना करा की तुमचं हे महान पुण्यक व्रत अथपासून इतिपर्यंत निर्विघ्नपणे संपन्न व्हावं. ओम गणेशाय नमः. ओम गणेशाय नमः. वक्रतुंडाय नमः. वक्रतुंडाय नमः. सत्यभामेच्या पुण्यक व्रताच्या विधीची सुरुवात श्री गणेशाच्या पूजनाने झाली. यानंतर सर्व विधी एकामागून एक अतिशय भक्तिभावाने आणि श्रद्धेने पार पडत होते. स्वतः श्रीकृष्ण भगवान आणि महाराणी सत्यभामा पूजेच्या यजमान स्थानी बसले होते आणि देवर्षी नारद मुनी विधीचे संचालन करत होते. महालातील सर्व वातावरण भक्तिमय झाले होते. सर्व दरबारी आणि प्रजाजन
श्रद्धामय अंतःकरणाने श्री गणेशाचं स्मरण आणि पूजन करत होते. अवघी द्वारका भजन आणि पूजनात मंत्रमुग्ध झाली होती. जय गणेश हरे श्री जय गणेश हरे. जय गणेश हरे श्री जय गणेश हरे. जय गणेश हरे श्री जय गणेश हरे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. जय गणेश हरे. जय गणेश हरे श्री जय गणेश हरे. जय गणेश हरे श्री जय गणेश हरे. सुमुखश्चैकदन्तश्च कपिलो गजकर्णकः लम्बोदरश्च विकटो विघ्ननाशो गणाधिपः. जय गणेश हरे. जय गणेश हरे श्री जय गणेश हरे. जय गणेश हरे श्री जय गणेश हरे. शुक्लांबरधरं देवं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये. जय गणेश हरे. जय गणेश हरे श्री जय गणेश हरे. जय गणेश हरे श्री जय गणेश हरे. जय गणेश हरे जय गणेश श्री जय गणेश हरे. जय गणेश हरे
देवी, आता उभ्या राहून पारिजात वृक्षाकडून आपल्या यज्ञाच्या सफलतेसाठी आशीर्वाद मागा. हे कल्पतरू नंदन, वृक्षराज, दिव्य पारिजात, देवी सत्यभामा, तुमच्या छायेत त्या पुण्यक व्रताच्या आणि अनुष्ठानाचं आयोजन करू इच्छितात, ज्याच्या पूर्तीमुळे स्त्रीला आपल्या अंतिम श्वासापर्यंत आपल्या पतीचं पूर्ण प्रेम प्राप्त होतं. म्हणून तुम्ही प्रसन्न होऊन तुमच्या छायेखाली यांना यज्ञ करायची अनुमती द्यावी आणि त्यांना त्यांच्या मनोकामनेच्या सिद्धीचा आशीर्वाद प्रदान करावा. देवी, वृक्षराजांनी तुमची प्रार्थना स्वीकार करून तुम्हाला यज्ञ प्रारंभ करायची आज्ञा दिली आहे आणि तुम्हाला सफलतेचा आशीर्वाद दिला आहे. आता तुम्ही यज्ञाचा संकल्प करा. देवी, या यज्ञाच्या विधीप्रमाणे संकल्प करतेवेळी काही दानही करावं लागतं. दान? हो, दान. सांगा, काय दान करू आणि किती दान करू? किती कराल हे महत्वाचं नाही देवी. दानाचं महत्व किंवा दानाचं मूल्य त्यांच्या संख्येने नाही मोजलं जात, भावनेने तोललं जातं. म्हणजे नारायण नारायण. म्हणजे असं की हा मृत्यूलोक खरं तर वास्तवात कर्मलोक आहे. इथे कर्म केल्यावर अशा प्रकारे यज्ञ किंवा व्रत वगैरे धार्मिक कार्याचं फळ अवश्य मिळतं, सिद्धीही मिळतात. परंतु इथे मोल दिल्याशिवाय फुकट काहीच नाही मिळत. प्रत्येक फळाचं, प्रत्येक सिद्धीचं मोल दुसऱ्या कुठल्या ना कुठल्या रूपात द्यावंच लागतं. म्हणून जेव्हा मानव कुठल्या व्रत किंवा अनुष्ठानाद्वारे आपल्या भाग्यापेक्षा अधिक मिळवू इच्छितो, तेव्हा त्याला कुठल्या दुसऱ्या रूपामध्ये त्याच्या बरोबरीचं मोल द्यावं लागतं. दान द्यायचं हेच कारण आहे. मग सांगा, माझ्या इच्छेच्या सिद्धीसाठी मला किती मोल द्यावं लागेल? किती सोनं, किती रत्न, आभूषण, जे लागेल, जितकं लागेल तेवढं मी दान करायला तयार आहे. पुण्यक व्रताच्या सिद्धीसाठी दान देण्याचा असा विधी आहे की जी वस्तू तुम्हाला सगळ्यात अधिक प्रिय असेल त्याचंच दान करावं लागतं. तर मग तुम्ही हे सांगा की या संसारात काय तुम्हाला हिरे मोती, आभूषण,
सोनं, ह्या सगळ्या गोष्टी आवडीच्या आहेत? नाही. मग तुम्हाला या जगामध्ये सगळ्यात अधिक आवडीचं काय आहे? सगळ्यात जास्त प्रिय हो हो हो, सगळ्यात जास्त प्रिय. विचार करा, काय आहे, कोण आहे जो तुम्हाला सगळ्यात जास्त प्रिय आहे? माझ्यासाठी जगात सगळ्यात जास्त प्रिय केवळ एकच आहे. कोण कोण? माझे पती द्वारकाधीश. नारायण नारायण. मग बस ठरलं तर मग हा, तुम्हाला मला द्वारकाधीशांचंच दान द्यावं लागेल. घ्या, दानाचा संकल्प करा. द्वारकाधीशांचं दान? देवर्षी, हे तुम्ही काय म्हणताय? मी तर व्रतच यासाठी करते की मला माझ्या पतीचं सगळ्यात जास्त प्रेम मिळावं, आणि मी त्यांचंच दान करू तर मला त्यांचं प्रेम कसं मिळेल? ही तुमची दानाची काय रीत आहे? ही दानाची रीत नाहीये देवी, ही मृत्यू लोकाची रीत आहे. जो माणूस जितकं अधिक मिळवायचा प्रयत्न करतो त्याला त्यापेक्षा अधिक द्यावं लागतं. हाच कर्मलोकाचा नियम आहे. हा कसला नियम आहे देवर्षी, ज्यासाठी मी हा यज्ञ करते आणि त्यांचंच मी दान करू? मुनिवर, काय त्यांच्याऐवजी मी कुठल्या दुसऱ्या वस्तूचं दान नाही करू शकत? काही दुसरा उपाय नाहीये का? एक उपाय आहे. तो कुठला? बघा, दान तर तुम्हाला तुमच्या सर्व प्रिय वस्तूचंच करावं लागेल, पण हो, ब्राह्मणाला दान केलेली वस्तू परत त्याच्याकडून विकतही घेतली जाऊ शकते. म्हणजे असं की ब्राह्मण त्या गोष्टीची जितकी किंमत मागेल ती किंमत त्याला देऊन ती गोष्ट परत विकत घ्या. अच्छा, असं होऊ शकतं? नारायण, हा तर व्यापार आहे देवी. जर ब्राह्मणाला मान्य असेल तर त्याला किंमत द्या आणि आपली वस्तू घ्या. तर मग ठीक आहे. जर स्वीकार असेल तर लवकर दानाचा संकल्प करा. अनुष्ठानाच्या विधींचा मुहूर्ताचा वेळ निघून चाललाय देवी. हे घ्या जल, घ्या घ्या घ्या. आता म्हणा, तुमच्या सार्थक व्रताच्या सिद्धीसाठी मी कृष्ण पत्नी सत्यभामा आपल्या पुरोहित ब्रह्मपुत्र नारदाला आपल्या पतीचं दान करते. आता या जलाने यांच्यावर प्रोक्षण करा. नारायण नारायण. द्वारकाधीश, आता इथे उभ्या उभ्या काय करताय? आमची काही काम करा. आज्ञा करावी स्वामी. स्वामी? हो, आम्हाला भूक लागलीये. आज जाऊन आमच्या खाण्याचा काही प्रबंध करा. बघा, चटणी आम्हाला खूप आवडते, म्हणून स्वतःच्या हाताने आमच्यासाठी स्वादिष्ट चटणी बनवा. चला, तुम्हाला स्वयंपाक घर दाखवतो. जशी आज्ञा स्वामी. चला आता स्वामी. हे काय देवर्षी, मी दान केलंय म्हणजे असं नाही की तुम्ही द्वारकाधीशांना घेऊन जाल. नारायण. द्वारकाधीश, आता ना तुम्हीच समजवा देवी सत्यभामांना
की दानाचा अर्थ काय असतो ते? दानाचा अर्थ तर हाच असतो मुनिवर, जो तुम्ही सांगताय. आता तुम्ही माझे स्वामी आहात आणि आम्ही तुमचे दास. जसं तुम्ही सांगाल तसंच करणं माझं कर्तव्य आहे. हे कसं असू शकतं? मी असताना तुम्ही कोणाचे दास नाही बनू शकत. परंतु तुम्ही तर मला दान करून. जर दानाचा अर्थ असा आहे तर मला नाही करायचं हे दान. दान न करून तुमचं हे पुण्यक व्रत कसं काय सफल होईल? नारायण नारायण. सगळ्या राण्यांमध्ये सगळ्यात जास्त प्रेम तुम्हाला कसं काय मिळेल मग देवी? मला नाही करायचं असल्या पुण्यक व्रताचं आयोजन देवर्षी, ज्यांनी मी माझ्या पतीलाच गमवेन. मला नकोय सगळ्या राण्यांपेक्षा अधिक प्रेम. मला माझा पती परत द्या. मला माझा पती परत द्या. माझ्याकडनं चूक झाली देवर्षी, माझी चूक झाली. मला क्षमा करा देवर्षी, मला क्षमा करा. मला क्षमा करा देवर्षी. आता काय आज्ञा आहे प्रभू? आता तर ह्यांचा अहंकार मोडला आहे. सोडून देऊ? नाही देवर्षी नाही, अजून अहंकार मोडला नाहीये. आता तर केवळ ईर्षेची भावना संपलीये. मला क्षमा करा देवर्षी. हा केवळ भावनांचा बाण तुटलाय. हे भावुकतेचे अश्रू आहेत, जे मनाच्या वरचा मळ साफ करतात. पण मनाच्या आतमध्ये जे अंतर्मन आहे, अहंकाराची मुळं तर तिथवर पसरलेली आहेत. आपल्याला तर अहंकाराच्या मुळांना संपवायचंय ना. जशी तुमची आज्ञा प्रभू. अच्छा, तर हे दोघं मिळून नाटक करतायत. माझे दान परत करा देवर्षी. माझे दान परत करा. असं कसं होऊ शकतं देवी? दिलेलं दान कधी परत घेता येतं का? आणि मग द्वारकाधीशांसारख्या अलौकिक गोष्टीचं दान मिळाल्यावर ते परत करू? मी इतका मूर्ख नाहीये देवी. जा, तुमच्या यज्ञाची तयारी करा. मी तोवर जाऊन जरा जलपान करतो. चला द्वारकाधीश, चला. चला स्वामी. मी सांगितलं ना, मला नाही करायचा कुठला यज्ञ. चांगलंच आहे. मलाही अशा यजमानांची काही काम करायची हौस नाहीये, जे आपल्या वचनांवर स्थिर नाहीत. काही दान करता, काही दान परत मागता. मग जर तुमची इच्छा असेल तर या यज्ञाची दीक्षा द्या, नाहीतर या ब्राह्मणांना त्यांची दक्षिणा देऊन वळत करा. चला दादा, आपण जाऊन जलपान करूया. चला. हो स्वामी. हे काय करताय? स्वामी रागावतील, सोडा. स्वामी. अरे बाबा, कुठे थांबलायस? लवकर चल आता, अजून चटणी बनवायची आहे. नाही सोडा मला, स्वामी रागावतील. सोडा स्वामी. अरे अरे देवी, सोडा यांना आता. सोडा मला, सोडा. नारायण नारायण. अहो सोडा आता. चला आता. स्वामी. नारायण नारायण. देवी सोडा सोडा. देवी. नाही, आता हे स्वामी. तुमचे स्वामी सोडा. नाहीयेत, आमचे दास आहेत. नारायण नारायण. नारायण नारायण. नारायण चला, नारायण. स्वामी. नारायण नारायण. हा चला चला. नारायण नारायण. नारायण नारायण. नारायण नारायण. नारायण नारायण. नारायण नारायण. रुक्मिणी ताई, ताई, आता तुम्हीच काहीतरी करा ना. मुनीवर काही ऐकतायत नाही. द्वारकाधीश, त्यांना थांबवा ताई, त्यांना थांबवा. मी तरी काय करू शकते सत्यभामा? आणि तू सुद्धा काहीही विचार न करता द्वारकाधीशांचं दान केलंस. मला क्षमा करा. माझ्याकडून चूक झाली. ईर्षेने मला वेडं केलं होतं. मला क्षमा करा. मला माहितीये तुमचं म्हणणं मुनिराज ऐकतील आणि द्वारकाधीशही. या समस्येवर उपाय केवळ तुम्हीच करू शकता ताई. मी तुमची छोटी बहीण आहे.
मी ईर्षेमुळे माझ्या स्वार्थासाठी तुमच्याशी स्पर्धा करायला गेले. माझी चूक पोटात घ्या ताई, मला क्षमा करा. ताई, सत्यभामा ताईकडून जी चूक झालीये त्याची फळं आपल्या सर्वांना भोगावी लागतील. हा, जर देवर्षी नारद द्वारकाधीशांना बरोबर घेऊन गेले तर आम्ही सगळ्या जगूच शकणार नाही. आता तुम्हीच आमची मदत करू शकता. चला पाहूया काही होऊ शकतं का. चला. कृष्णा